कुटुंबाची काळजी घ्यायला तो म्हणते, "नाही महाराज, मी तुम्हाला उठून मुजरा करू शकत नाही." आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडतात. लोकही रडतात, हे रडतंय. चिवते आहे का रे तुम्ही? कुठं घडलाय हा प्रसंग? अरे ते माझे छत्रपती शिवाजी महाराज जे सकाळी उठल्यानंतर कुराणाची प्रत डोक्याला लावायची, तुझा बाप गेला होता का भडव्या बघायला? लाज वाटली पाहिजे समाज म्हणून आपल्याला. आणि याच घाणीच्या साम्राज्यामध्ये हे नवीन जी बाणगुळ उगवलेली आहेत, त्यांना बाल कीर्तनकार म्हणतो आपण, बाल व्याख्याते म्हणतो आपण. अरे बाल डॉक्टर असतो का? हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज वक्ती नेहमी म्हणायचे, बाल डॉक्टर असतो का? बाल इंजिनियर असतो का? मग कुठलीही एलिजिबिलिटी नसताना, कुठलीही त्याची पात्रता नसताना त्याला तुम्ही बाल कीर्तनकार म्हणता कसं? जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. अभिनव अरोरा हे नाव आज भारतभर गाजतंय. महाराष्ट्रातली जे प्रेक्षक आहेत, जे श्रोते आहेत, कदाचित त्यांचा कल जास्त राजकारणाकडे आणि स्थानिक मुद्द्यांकडे आहे. म्हणून मराठीमध्ये मला कुठल्या न्यूज पोर्टलवर किंवा न्यूज चॅनलवर या अभिनव अरोराबद्दल आतापर्यंत काही सापडलेलं नाही, मिळालेलं नाही. तर आता राजकारणाचा आधार नाही, निवडणुका आहेत. पण राष्ट्रीय स्तरावर जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी जेव्हा त्याला व्यासपीठावरून खाली जायला सांगितलं, म्हणजे सरळ सरळ त्यांनी त्याचा अपमान केला, तेव्हा हा मुद्दा जास्तच गरम झाला, की हा जो छोटा मुलगा आहे, छोटा बालक आहे, अभिनव अरोरा नावाचा, जो धर्मप्रचाराचं, सनातन धर्माच्या प्रचार प्रसाराचं काम करतो, त्याच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली. आणि या वयाच्या मुलांनी धर्माचार्य, धर्मगुरू बनावं का? समाजाला प्रबोधन करावं का? त्यात काय वाईट आहे? असलं तरी त्याला समर्थन असलं पाहिजे की विरोध असला पाहिजे? अशा बऱ्याचशा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. मुळातच केवळ हे त्या अभिनव अरोरापर्यंत मर्यादित गोष्ट नाहीये. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक प्रकार आलाय अलीकडे, बाल व्याख्याता, बाल कीर्तनकार आणि असंच बरेचसं काहीतरी बाल लावून त्याच्यापुढे लहान लहान मुलांना व्यासपीठांवर उभं केलं जातं. त्यांच्याकडून भाषणं आणि त्यांच्याकडून कीर्तनं करून घेतले जातात. तर या लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यातल्या कला गुणांना जोपासणे, त्यांच्यात स्टेज डेअरिंग निर्माण झालं पाहिजे, व्यासपीठावर उभं राहण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आली पाहिजे. याच्यासाठी ह्या ज्या पूरक गोष्टी आहेत, आज रील्सच्या काळामध्ये आईबापांच्या अपेक्षा खूप जास्त वाढलेल्या आहेत. काल परवा आमच्या पप्पाने गणपती आणला म्हणून जो एक गोंडसचा मुलगा संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतला, साईराज केंद्रे. मी काल त्याचा एक इंटरव्ह्यू बघितला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये एक प्रसिद्धी, त्या लहान कोवळ्या जीवाला ते प्रसिद्धी झेपत नाही आहे का काय, किंवा त्याच्या बोलण्यातून जे जाणवलं की हा ड्रेस तुला कोणी घेतला, वडिलांनी घेतला का, आईने घेतला का, तर तो म्हणतो पैशाने घेतला. त्याचे ते हावभाव वगैरे किती किती सहज आणि किती निष्पापन, किती गोड गोंडस पोरगा आहे ते. पण त्या वयामध्ये त्याला जे प्रसिद्धी मिळती आहे, त्याला जेही काही नेम अँड फेम मिळतंय, त्याच्यामुळे त्याच्यासारख्या असंख्य मुलांचं कोवळं बालपण वाया जातंय का? किंवा ती मायरा नावाची मुलगी काल परवापर्यंत गोंडस गोड वाटणारी आता आगाऊ वाटायला लागली आहे. ती बोलते मोठ्या माणसासारखं, एकदम 30शीतल्या 35शीतल्या बाईसारखं ती बोलते. तिचे हावभाव, तिचं वागणं बोलणं तसं असतं. खाली खूप नकारात्मक कमेंट्स असतात त्याच्यामध्ये. किंवा आणखीन एक छोटीशी मुलगी होती, ती बिग बॉससाठी ती बॅनर घेऊन यायची, ती पोस्टर घेऊन यायची आणि त्याच्यावर सांगायची हा जिंकला पाहिजे, त्याला असं व्हायला पाहिजे, बिग बॉस हे चुकीचं करते. तेव्हा तिला सुद्धा खाली कमेंट्स टाकलेल्या असायच्या लोकांनी, की बाळा तू शाळेत जा, शाळेकडे लक्ष दे. तेव्हा ती त्याच्यावर, म्हणजे तिनं नाही, ऑब्व्हियसली तिच्या आई-वडिलांनी त्याच्यावर कमेंट केली, की मला IAS IPS व्हायचं आहे. तुम्ही माझ्या शिक्षणाची वगैरे काळजी करू नका. मला बिग बॉस आवडतं, मी बिग बॉस बघते. हा असा नसता आगाऊपणा ह्या मुलांमध्ये येत जातोय, ह्या रील्सच्या काळामध्ये. याच्यामुळे त्यांचं बालपण हिरावलं जातंय का? त्याच्या मर्यादा किती असल्या पाहिजे, त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे. आणि धर्मशास्त्राचा विषय येता, बाल कीर्तनकार, बाल व्याख्याते यांना काय स्थान असलं पाहिजे समाजामध्ये, या सगळ्या गोष्टींची चर्चा होणं गरजेची आहे. मुळात या विषयावर मी परवा माझं जे भाषण झालं
राष्ट्र जागरणासाठी, राष्ट्र साधनेसाठी समस्त हिंदू आघाडीने आयोजित केलेला रविवारचा तो कार्यक्रम मी कम्युनिटीवर त्याच्याबद्दल माहिती टाकलेली होती. बऱ्याच लोकांनी मला म्हटलं की मी ते रेकॉर्ड करावं. मी बऱ्याचदा माझी हे व्याख्यानं खूप कमी वेळा मी ते रेकॉर्ड करतो. बऱ्याचदा ते करत नाही. कारण की मला हे सगळं तामझाम घेऊन जायचं आहे तिथे. कॅमेरा सेट करायचा आहे आणि माईक वगैरे लावायचं वगैरे. मी अजूनही तेवढा व्यावसायिक झालेलो नाही. कारण की मी व्यावसायिक दृष्टिकोनातून ह्या गोष्टी कधी घेतल्याच नाहीत. मला थोडंसं प्रोफेशनलिझम अंगी आणावं लागेल. थोडं प्रोफेशनल व्हावं लागेल. मी सहज जातो, सहज बोलतो. अजूनही ते गोष्ट माझ्यात आलेली आहे. मला आजच्या काळातला व्यावहारिकपणा आलेला नाही म्हणून कदाचित मी जर तिथे आयोजकांनी या सगळ्याची व्यवस्था केलेली असली तर मला ती मी भाषण घेतो आणि माझ्या YouTubeला 2-4 दिवसांनी टाकतो. पण एरवी मी तसं करत नाही. तर असो, तेच काही गोष्टी मी आता इथे रिपीट करणार आहे त्यातल्याच. तो बराचसा 2 तासाचं ते व्याख्यान होतं जवळपास आणि तिथे मी भरपूर काही वेगवेगळ्या विषयांवर बोललो. पण त्यात हा एक विषय मी घेतलेला होता व्याख्यातांचा. तिथं मी लहान-मोठ्या सगळ्या व्याख्यात्यांबद्दल बोललो आणि कीर्तनकारांबद्दल बोललो. सर्वप्रथम आपण धर्म या विषयावर लहान मुलांचं बोलणं या गोष्टीकडे येऊ. की बघा काय आहे ना, की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ही एलिजिबिलिटी आहे, टेस्ट आहे. म्हणजे या गोष्टींना तुम्ही म्हणजे ही अनिवार्यता आहे तुमची. या गोष्टी तुमच्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला धर्मावर भाष्य करण्याचा अधिकार येत नाही. ओतप्रोत भक्ती, ओतप्रोत समर्पण भाव आणि तो कशातून येतो? कलियुगामध्ये तो नाममार्गातून येतो. भाविविन भक्ती, भक्तिविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. तर हे माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी जो सांगितलेला आहे मंत्र, तो सांगितलेला आहे नाममार्ग. नाममार्गातूनच, भक्ती मार्गातूनच ज्ञान मार्गाची कवाडं उघडतात. आणि नंतर माणूस वैराग्याकडे जातो, वैराग्य संपन्न होतो. या वैराग्याशिवाय, या ज्ञानाशिवाय आणि या भक्तीशिवाय ते वैराग्य कसं असलं पाहिजे? तर ते वैराग्य हे तुम्ही सांसारिक असाल म्हणजे तुम्ही सलिंग संन्यासी असाल की तुम्ही अलिंग संन्यासी असाल. म्हणजे तुम्ही नैष्टिक ब्रह्मचारी असाल किंवा उपकुर्मक ब्रह्मचारी असाल. त्यांना काही फरक पडत नाही. तुम्ही शास्त्र मार्गाने तुमच्या वर्ण आणि आश्रमानुसार नित्य नैमित्तिक कर्म करून, काम्य कर्मांचा त्याग करून, नित्य नैमित्तिक कर्माच्या फलेच्छेचा त्याग करून, जेव्हा तुम्ही आचरण करता, तुमच्या विवेकाने ज्या गोष्टी धारण करायच्या आहेत त्या गोष्टी धारण करता, ज्या सोडायच्या आहेत त्या सोडता. जनसंग्रहासाठी केवळ, लोकसंग्रहासाठी तुम्ही केवळ समाजामध्ये तुमची भूमिका निभावता आणि तुमच्या मनामध्ये कुठलीही फलेच्छा नसते, त्याला वैराग्य म्हटलेलं आहे. जसं प्रभू शिवरायांबद्दल सांगितलेलं आहे की सर्व सुखांचा केला त्याग, म्हणूनही साधी तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली. स्वतःच्या जगदंबा तलवारीला हिरे जडित ती जगदंबा तलवार आहे. 32 मनाचं सुवर्ण सिंहासन आहे. पण सकल सुखांचा त्याग करणारा हा श्रीमंत योगी आहे. श्रीमंतही आहे आणि योगी सुद्धा आहे. हा समतोल ज्याला राखता आला, त्याला अधिकार प्राप्त होतो धर्मावर भाष्य करण्याचा. नावासाठी, प्रसिद्धीसाठी कीर्तनकार म्हणून घ्यायचं आणि बिग बॉसमध्ये जाऊन भांडे घासायचे, याला कीर्तनकार म्हणत नाहीत कडे. रील्स बनवून लोकांना सांगायचं बायकोशी कसं वागायचं, शेजाऱ्याशी कसं वागायचं, अमुक कसं करायचं, टमुक कसं करायचं, याला धर्म म्हणत नाहीत. धर्म हा संपूर्णतः पारमार्थिक गोष्ट आहे. नारदाच्या गादीवर चढल्यानंतर केवळ परमार्थ सांगितला गेला पाहिजे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर बंदावी, ह्या मर्यादा ज्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी घालून दिलेल्या आहेत, त्या मर्यादेमध्येच कीर्तन झालं पाहिजे. ही त्या कीर्तनाची, त्या नारदाच्या गादीची मर्यादा आहे. ही मर्यादा आज थोरा मोठ्यांनी सुद्धा पाळलेली नाही. म्हणून तुम्ही जर का एखाद्या बिअर बारमध्ये गेलात ना, तर लोकांना बिअर बारमध्ये सुद्धा तुम्ही कीर्तन ऐकताना तुम्ही पाहणार, कारण की ती लोक कॉमेडी, स्टँडअप कॉमेडी म्हणून कीर्तन ऐकतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी ह्या पेहरावात सुद्धा मी बारमध्ये गेलेलो आहे. माझे स्वतःचे नियम माझ्या स्वतःपुरते मर्यादित आहेत. माझा धर्म माझ्यापुरता मर्यादित आहे. मला काम असलं तर मी कुठेही जाईल, कारण की धर्मकार्य माझ्यासाठी सर्वतोपरी आहे. काही लोक असतात की ज्यांना कुठं जाऊन भेटावं लागतं. मोठी मोठी लोक असतात. राष्ट्र साधना आहे, धर्मसाधना आहे, साधावी लागते. तर असो, मी हे सुद्धा बघितलेलं आहे की लोक तिथं मस्त कीर्तन ऐकत बसलेले आहेत.
पठाडे महाराजाचं चिंतन ऐकतील का लोक बारमध्ये? लोक निवृत्ती महाराज वक्तींचं कीर्तन ऐकतील का बारमध्ये? रामराव महाराज राऊतांचं कीर्तन ऐकतील का बारमध्ये? बारमध्ये कीर्तन ऐकतात त्याला समाज प्रबोधन म्हणत नाहीत, याला कीर्तनाचा स्तर घसरलाय असं म्हणतात. दर्जा घसरलाय कीर्तनाचा. व्याख्या त्यांच्या बाबतीत सुद्धा असं बोंबलून बोंबलून व्याख्यानं करायची. तो टेम्पो जपायचा, स्पीड खालीवर, आवाजाचा तो चढ उतार, त्याच्यामध्ये बोलायचं, तो बाज आणून बोलायचं, 120च्या स्पीडनं बोलायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी अलका कुबलचं माहेरची साडी चालू आहे का असं वाटावं. स्वतः रडायचं, लोकांना बोंबलायला लावायचं. हा बोंबल भिकेपणा म्हणजे शिवरायांच्या चरित्रावरचं व्याख्यान नव्हे. हा जयद्रथ, हा सूर्य, हे प्रमाण, हे शिवरायांचं चरित्र, संदर्भ कागद, या आशयावर जे लोक इतिहास सांगतात त्या लोकांना व्याख्यानकार म्हणावं, त्या लोकांना व्याख्यान देणारं म्हणावं. इतिहासाचा चुराळा करून स्वतःची पाकिटं भरण्यासाठी खोट्या नाट्या गोष्टी लोकांच्या मस्तकी मारून काहीही बकलायचं, पाकिटं पक्के झाली पाहिजेत म्हणून. आणि आमच्या हिंदुत्ववादी लोकांनी त्यांना व्यासपीठ द्यायचं. अशाच एका पोराला व्यासपीठ दिलं. फार मोठ्या अभिमानानं सांगतो, मी एवढे व्याख्यानं करतो, मी तेवढे रुपये कमावतो. सांगतो काय व्याख्यानामध्ये की एक विना हात नसलेला मुसलमान रडत होता शिपाई महाराजांचा. महाराजांनी त्याला विचारलं, तू का रडतो आहेस? तुझ्यासाठी मी खंबीर आहे, तुझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला. तो ते, नाही महाराज, मी तुम्हाला उठून मुजरा करू शकत नाही. आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडतात. लोक हे रडतात, हे रडतं, चिवते आहे का तुम्ही? कुठं घडलाय हा प्रसंग? अरे ते माझे छत्रपती शिवाजी महाराज जे सकाळी उठल्यानंतर कुराणाची प्रत डोक्याला लावायची, तुझा बाप गेला होता का भडव्या बघायला? कुठं लिहिलंय हे? नुसता आवाजाचा बाज वाढवून कमी जास्त करून यांना तुम्ही व्याख्यानकार केलंय. हा समाज घाणेरडा आहे आपला, या समाजाचा स्तर घसरलेला आहे. अशा लोकांना, अरे जिथे प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंसारखे, निनादराव बेडेकरांसारखे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखे असे आदर्श व्याख्याते जिथे निर्माण झालेले आहेत, बाळासाहेब ठाकरे आदर्श व्याख्याते आहेत. ठाकरी बाणा, ठाकरी शैली म्हणून तुम्ही किती टीका करा, पण बाळासाहेब सरळ बोलायचे, कुठला बाज नाही, कुठलंही काही हरकत नाही, काही नाही. सुगम संगीत, भावगीतं ऐकावी तशी प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंचं संततधार पाण्यासारखं कोसळणारं त्यांचं व्याख्यान असायचं. एवढे प्रके अत्रेंसारखे, पु ल देशपांडेंसारखी लोक या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली, तिथे ही घाण तुम्ही वागवताय, मोठी करताय. लाज वाटली पाहिजे समाज म्हणून आपल्याला. आणि याच घाणीच्या साम्राज्यामध्ये हे नवीन जी बाणगुळ उगवलेली आहेत त्यांना बाल कीर्तनकार म्हणतो आपण, बाल व्याख्याते म्हणतो आपण. अरे बाल डॉक्टर असतो का? हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज वक्ती नेहमी म्हणायचे, बाल डॉक्टर असतो का? बाल इंजिनियर असतो का? मग कुठलीही एलिजिबिलिटी नसताना, कुठलीही त्याची पात्रता नसताना, कुठलीही त्याची हे नसताना त्याला तुम्ही बाल कीर्तनकार म्हणता कसं? एखाद्या वेळी एखादा दिलेला विषय पाठ करून एखादा मुलगा मांडतोय, छान पाठांतर आहे हा बाळाचं, मांडणी छान आहे बाळाची. एका मोठ्या माणसाच्या घरी मी गेलो होतो, त्याची लहान लहान लेकरं होती. त्यांना सगळे लोक आहो जाऊ बोलत होती. मला फार गोष्ट खटकली. ते लहान मुलांना लहान मुलांसारखं जगू द्या. कितीही तुमचा बाप तो फसल, त्याला आहो जाऊ बोलायची गरज नाहीये. त्याचं बालपण हिरावून घेऊ नका. साहेबांचा मुलगा आहे, साहेबांचा मुलगा काय दुसरीकडून जन्माला आलाय का, की आकाशातून टपकलाय? लहान मुलांना त्यांच्या लहानपणामध्येच ठेवा, त्यांच्या सुप्त गुणांना वाव द्या, त्यांच्या भाषां म्हणजे त्यांच्या पाठांतरांना, त्याच्या मांडणीला तुम्ही म्हणा वावा छान, पण त्याला एवढं आवाजवी मोठं करू नका. या समाजामध्ये केवळ पात्रता असलेल्या संतांचा आदर झाला पाहिजे, कारण की हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे. इथं साधू संतांना ठेचून मारल्या जातंय, त्यांचा उठता बसता अपमान केला जातोय. आणि या महाराष्ट्राला आम्ही फार मोठं काहीतरी म्हणजे महाराष्ट्र मेला, राष्ट्र मेले, राज्य मेले, महाराष्ट्र विना, अरे कसला महाराष्ट्र? महाराष्ट्र ऑलरेडी मेलाय. साधू संतांना ठेचून मारल्या जातंय, त्यांचा अपमान केला जातोय दिवस रात्र. आणि भौतिक प्रगती आणि भौतिक यश मिळवलेल्या लोकांना साहेब म्हणून त्यांच्या लहान लहान लेकरांना आहो जाऊ बोलण्याची पद्धत ज्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. आणि छोट्या लेकरांना व्याख्याते आणि कीर्तनकार म्हणून आपण उभं करून त्यांच्या त्या गुणांना वाव दिलाच गेला पाहिजे, त्यांची प्रशंसा झालीच पाहिजे, पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे. आणि राहिला प्रश्न आता ह्या पोराचा, हा भोप्या जो धर्मगुरू बनून फिरतोय, रट्टू तोता आहे हा अभिनव अरोळा, पाठांतर करतोय. एक व्याख्याती होती, एक मुलगी, ती व्याख्यान करायची आणि तिचे एक मेंटर गुरुजी होते, ते नेहमी तिला सगळीकडे व्याख्यान करायला लावायचे. शाहू फुले आंबेडकरवादी विचार ती नेहमी मांडायची. आणि एकदा ती मला भेटायला आली की बाबा मी चांगला बोलतो म्हणून ती माझ्याजवळ आली होती काहीतरी गायडन्स घ्यायला. आणि तिचा तो बाज तोच होता जो जनरली आज सगळीकडे असतो,
अरे माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्या तेच मला अजिबात आवडत नाही. मला मळमळ होते अशा ठिकाणी. तिला मी 2-4 प्रश्न विचारले. ती ती भंजाळली. ती ब ब म्हणजे ती भांबावून गेली. तिला त्या प्रश्नांचं म्हणजे काय होतं, विहिरीत असल्याशिवाय पोहऱ्यात येत नाही. पहिले विहीर भरू द्या. मी बघितलं की तिचा बेस नाही आहे. अरे पिझ्झाला बेस असतो रे. धर्माला बेस असला पाहिजे. व्याख्यानाला बेस असला पाहिजे. त्याला इतिहासाचा भक्कम आधार असला पाहिजे. पाठांतर करून एखादी व्यक्ती मांडणी करते, तर त्याच्या पाठांतराचं कौतुक झालं पाहिजे, विद्वत्तेचं नाही. विद्वत्ता यायला एक वय लागतं. बरं काही लोकांना खूप कमी वयामध्ये विद्वत्ता येते. 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. छत्रपती संभाजी महाराजांनी संकलन केलं बुधभूषणचं 14व्या वर्षात. तर ह्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या लोकांना नतमस्तकच आपण व्हायला पाहिजे आणि झालंच पाहिजे. काही लहान मुलांमध्ये त्या क्षमता, अद्वितीय क्षमता असतात. पण त्या मुलांमध्ये माऊली ज्ञानोबा राय आणि अ, छत्रपती संभाजी महाराजांसारखी प्रगल्भता असली पाहिजे त्या गोष्टी हँडल करण्याची, सांभाळण्याची. ते त्यांच्या आई-वडिलांची जबाबदारी असते. बेजबाबदारपणे आणि बेमालूमपणे त्या मुलांच्या खांद्यावर इतकं जास्त ओझं टाकलं जातंय आणि त्या मुलांचं बालपण हिरावून घेतलं जातंय. नंतर तो तो त्यांचा आगाऊपणा वाटायला लागतो. नंतर ती त्याचा अतिशयोक्ती वाटायला लागते. ते लोकं इरिटेट करायला लागतात. जिथे धर्म आहे तिथे इरिटेशन नाही. लक्षात घ्या. तो एकदम सहज, मोकळा त्याच्याबद्दल भाव, आपुलकी, प्रेमानंद महाराजांकडे बघितल्यानंतर, कुऱ्हेकर बाबांकडे बघितल्यानंतर जो भाव निर्माण होतो. आजही वारकरी संप्रदायामध्ये अशी मंडळी आहेत, की त्यांच्याकडे बघून भाव निर्माण होतो माणसाच्या मनामध्ये. डोळ्यात पाणी यायला लागतं. आपोआप अश्रू यायला लागतात. असे लोकं आपल्या अवतीभोवती आहेत आजही. त्यांच्या मागे त्यांची साधना आहे. ती साधना न करता केवळ पाठांतर करून तुम्ही कुठल्याही व्यक्तीला धर्मपंडित, त्याला व्याख्याता, त्याला तुम्ही कुठलंही नाव तुम्ही देऊ शकत नाही. या मुलीला जेव्हा मी काही प्रश्न विचारले होते, जसं की एक प्रश्न मी तिला विचारला होता, की "तू वीर भगतसिंग अ, विद्यार्थी परिषदेमध्ये तू भाषण केलं आणि तू म्हणतेस की इंग्रज खूप चांगले होते." आता अर्थातच आंबेडकरी विचारांचा, तथाकथित आंबेडकरी विचारांचा तिचा जो गुरुजी होता, त्यानं तिला सांगितलं की इंग्रज खूप चांगले होते. इंग्रजांनी खूप सुधारणा केल्या. इंग्रज माऊली होते वगैरे, वगैरे. जे महापुरुषांनी सांगितलेलं आहे, ते त्यानं तिला सांगितलं. तर म्हटलं, "मग हे जे भगतसिंगांबद्दल तुझं काय मत आहे?" ते म्हणे, "खूप चांगले होते भगतसिंग." "चांगले चांगले होते हां." "बरं मग तू म्हटली की इंग्रज पण चांगले होते. मग भगतसिंगांनी जे इंग्रजांच्या विरोधात" "नाही, काही इंग्रज चांगले होते, काही इंग्रज वाईट होते. ते वाईट इंग्रजांच्या विरोधात भांडले." असं काहीतरी बाष्कळपणा. बेस नाहीये ना. आतमध्ये विहिरीतच नाहीये ना. तर पोहऱ्यात कसं येणार? तर याच्यासाठी काम झालं पाहिजे. मुलांना भाषणं करायला सांगा, मुलांना रील करायला सांगा, त्यांना स्टेज डेअरिंग येते, पण त्यांना इतकंही जास्त ताणू नका, की ते स्वतःला हुशार समजायला लागतील, दीड शहाणे समजायला लागतील, डोक्यात जायला लागतील. याच्यामुळे समाज केवळ अधोगतीकडे जाणार, पतनाकडे जाणार. लहान मुलांनाच नव्हे, तर मोठमोठ्या लोकांना सुद्धा ती प्रगल्भता आलेली नाही. तो विचार त्यांना समजलेला नाही, तो संप्रदायाचा विचार त्यांना समजलेला नाही. आजही मी राजकारण आणि पक्ष यांना घेऊन बोलतो. हेच कारण आहे, की मी कीर्तन करत नाही. कारण की ते कीर्तनाच्या मर्यादेच्या विरोधात आहे. कीर्तनकाराने पक्षासंदर्भात बोलूच नये. त्याने केवळ परमात्म्याबद्दलच बोलावं. हा हा ठाम माझा विश्वास आहे आणि हीच शास्त्राची मांडणी आहे. नरस्तुती कथेचा विकारा हे नको दातारा घोडू देऊ. कुठल्याही नराची स्तुती त्या याच्याहून होता कामा नये. नारदाच्या गादीहून होता कामा नये. आज मला काल परवा एक कमेंट होती, की यांना भाजपाचे हे दलाल आहेत आणि यांना शिवचरित्रावर बोलायचा अधिकार आहे का? तर अधिकाराच्या गप्पा तर करूच नका. कारण की शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणायची गरज नाही. या असं म्हणणाऱ्या बारामतीच्या करामतींचे तुम्ही सतरंजी उचले आणि तुम्ही चाटे, तुम्ही तर अधिकार कोणाला काय याच्याबद्दल बोलूच नका. त्याच्यानं आमचा काय अधिकार आहे हे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीची जाणीव आहे. पण तरीसुद्धा लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो, तर मी त्या प्रश्नाचा आदर करतो. लक्षात घ्या. कुठल्याही पक्षाची तळी उचलणारा व्यक्ती ना अधिकार गमावून बसतो. आज भाजपाची तळी आम्हाला उचलावी लागते कारण की रात्र वैराची आहे, दिवसच बदललेले आहेत. आम्ही शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नाही, याचं हिंदुत्व मान्य नाही आणि आमचं हिंदुत्व सेक्युलर हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे सेक्युलर होते आणि बोर्डाला आमचं समर्थन आहे वगैरे, वगैरे बोलणाऱ्या लोकांची बाजू आम्ही घेऊ शकत नाही. अजिबात नाही. म्हणून नाईलाजानं का अशेना आम्हाला दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने भाजपाची तळी उचलावी लागतीये. आणि मी ते अभिमानानं उचलतोय. त्यात काही आणि त्याच्यातही दोष आहेत. भविष्यात आम्ही त्यालाही घोडे लावू. पण आज रोजी ही वेळ नाहीये. तर सांगायचं तात्पर्य सर्व याच्यातून असं आहे, की अधिकार प्राप्त व्यक्तीकडून धर्म ऐकावा. अधिकार प्राप्त व्यक्तीची व्याख्यान ऐकावी, इतिहास ऐकावा
आणि या लहान लहान मुलांचं बालपण हिरावून घेऊ नका. लहान मुलं लहान मुलांसारखी असली पाहिजे, तेव्हाच ती गोड गोंड सोज्वळ वाटतात, छान वाटतात. ते ऑलरेडी आनंदमय कोशात असतात. ते मुळातच ते परमात्मा स्वरूप असतात. त्यांना उलट जास्त सजवून तुम्ही जेव्हा मांडता, तेव्हा ते त्यांचं परमात्मा स्वरूप गमावून बसतात. त्यांच्यावर हे थर चढायला लागतात भौतिकतेचे. हे मटेरियलिस्टिक सोसायटीचे थर. लहान मुलं मटेरियलिस्टिक नसतात. त्यांचे जे स्वार्थ असतात ते गोंडस स्वार्थ असतात. ते खूप साधे-साधे स्वार्थ असतात खाण्याबद्दल, कपड्यांबद्दल वगैरे. आणि हे खूप सहज भाव आहे. त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही डीप ते 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 लहान मुलांमध्ये मुळातच अपरिग्रह असतो. ते खूप जास्त संचय करून ठेवत नाहीत. तर हे त्यांचे साधे-साधे भाव त्यांना त्या त्या गोष्टींना संस्काराच्या स्वरूपात आपण खतपाणी घालून ते वृद्धिंगत करायला पाहिजेत. हे न करता आपण जर का त्यांना व्यासपीठावर धर्माचार्य म्हणून जर का उभे करत असू, तर आपला समाज 100% पतनाकडे जातोय, यामध्ये काहीच दुमत नाही. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.